तर नमस्कार प्रेक्षकांनो, नागपूर जिल्ह्यामधील एक राहुल गाव येथे एक स्फोटक तयार करणाऱ्या कारखान्याला एक अशी भीषण आग लागली. सुमारे मित्रांनो त्यामध्ये 18 कामगारांचा मृत्यू जागीच झाला होता. अनेक जण जखमी झाले. हा स्फोट इतकाच खतरनाक होता. सकाळी शिफ्ट सुरू असताना देखील सर्व बचाव कार्य सुरू असताना देखील पथकाने मोठं ऑपरेशन केले आणि हे सर्व गोष्टी घडत असताना देखील आज आपण अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत. नागपूर जिल्ह्यामधील एक राहुल गाव येथे स्फोटक तयार करण्याच्या कारखान्याला एक भीषण स्फोट झाला. सुमारे त्यामध्ये 18 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक कामगार तर जखमी आहेत, गंभीर खूपच आहेत. आणि घटना ही सकाळी सुमारे घडली असताना देखील कारखान्यामध्ये अचानक जोरदार स्फोटक झाला. त्यामध्ये काही सेकंदामध्ये सर्व गोष्टी होत्याच नव्हतं झालं होतं. स्फोट इतका शक्तिशाली होता की कारखान्यामध्ये काही भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. घटनास्थळी अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी NDRF आणि SDRFच्या पथकाने मोठे बचाव कार्यास सुरुवात केली होती. जखमी कामगारांना तातडीने नागपूरमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले गेले होते. पण काही जणांची प्रकृती इतकी अजून गंभीर आहे असल्याचं सांगितलं जायला आहे. या घटनेनंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली गेलेली आहेत. पण यांचे घटनेचे सखोल चौकशी तर होणार आहे, यांचे असे आदेश आलेत. सध्या स्फोटकाचे नेमकं कारण काय त्यांचा तपास सुरू आहे. सुरक्षेसाठी त्रुटी होत्या का की तांत्रिक बिघाडामुळे स्फोट झाला, असं काही प्रश्न आता सर्वांच्या मनामध्ये येत आहेत. असं सर्व काही गोष्टी घडत असताना देखील तिकडे युद्धाची पातळी सुरू असताना देखील महाराष्ट्रामध्ये अशा काही घटना घडत आहेत. त्याप्रमाणे देखील सर्व गोष्टी एकदम अचानक घडल्या होत्या. आणि मित्रांनो, औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा सुरक्षिततेचा एक प्रश्न पुन्हापणे एकदा गंभीरपणे समोर आलेला आहे. या घटनेमध्ये मृत पावलेल्या सर्व कामगारांना मित्रांनो सर्व एकदम परिस्थिती जी गोष्टी त्यांनी विचार देखील केला नाही ते सर्व गोष्टी त्यांना आल्या होत्या. पण मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यामधील एक औद्योगिक भागामध्ये एक स्फोटक निर्मिती करणाऱ्या कारखाना अचानक स्फोट झाला होता. पण इतका शक्तिशाली होता की कारखान्याच्या परिसरामध्ये मोठा आवाज झाला. काही क्षणामध्ये कारखाना काही पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. जवळपास 18 कामगारांचा मृत्यू यामध्ये झाला. पण जखमींना तात्पुरते म्हणजे जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले गेले होते. पण अनेक कामगारांच्या कारखान्यामध्ये काम करत होते. अचानक झालेल्या स्फोटामुळे काही कामगारांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नव्हती. पण अशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक जीवितहानी झाली. स्फोटानंतर लगेचच परिसरामध्ये एक घबराट सुरू पसरली होती. लोकांना मोठा किंचाळलेला आवाज ऐकला होता दूर आकाशामध्ये पसरताना. काही मिनिटांमध्ये पोलीस, अग्निशमन दल, आपत्कालीन बचाव पथक हे सर्व गोष्टी तिथे आले होते. पण बचाव पथकाने तातडीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचं काम सुरू केलं. अनेक तास चाललेल्या या बचाव मोहिमेमध्ये जखमींना सुरक्षेमध्ये बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की स्फोट इतका तीव्र होता की कारखान्याच्या काही भिंती कोसळल्या, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. या घटनेनंतर राज्य प्रशासनाने तातडीने सक्रिय घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची चौकशी केली, आढावा घेतला. या दुर्घटनेमध्ये सखोल चौकशी करण्यात आले गेले होते. पण तसेच आदेश आलेत. या सध्या स्फोटकाचे नेमकं कारण काय याचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार स्फोटक पदार्थ हाताळताना काही तांत्रिक बिघाड झाला असेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली गेलेली आहे. पण मात्र अधिकृत तपास केल्यानंतर अहवाल आपल्याला समोर येईलच. त्यामुळे दुर्घटनेमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये सुरक्षेच्या बाबतीत असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. स्फोटक तयार करणारा कारखाना देखील अत्यंत कडक आणि सुरक्षा नियम पाळणे आवश्यक असतं. परंतु जर सुरक्षेच्या नियमामुळे थोडीशाही तर त्रुटी राहिली तर परिणाम तिचे अतिशय भयंकर होऊ शकतो. तज्ञांच्या माहिती आहे कारखान्याच्या मध्ये काम करत असताना कामगार विशेष प्रशिक्षण देणे, आधुनिक सुरक्षा उपकरणे करणे उपलब्ध करण्यात देणे, नियमित तपासणी करणे अत्यंत गरजेचं असतं. या घटनेमुळे अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील कर्ता व्यक्ती गमावल्यामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. आयुष्य एका क्षणात बदललं. सरकारकडून मृतांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची घोषणा तर करण्यात आली गेलेली होती. पण उपचारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र दुर्घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार. कारखान्याच्या सुरक्षा नियमावर कठोर पालन होणार की नाही. कामगारांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे. ही घटना घडली त्याचा एक महत्त्वाचा धडा घेऊन जात आहेत. पुन्हा औद्योगिक प्रगतीसोबत सुरक्षा व्यवस्था आणि मजबूत करणे अत्यंत गरजेचं आहे.